जे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माननीय भाई आवी चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे आज आमच्या कराड शहर कराड तालुक्यामध्ये बोगस बांधकाम कामगार नोंदणी बऱ्याच प्रमाणात झालेले आहे। यासाठी मी 22 आणि 23 सालापासून आवाज उठवत आहे। आजची परिस्थिती अशी आहे, कोरोना काळात ऑफलाईन होती त्यावेळेला बांधकाम कामगार काम करतो की नाही यासाठी कामावरचा फोटो घेणे, त्या मालकाची सही घेणे, इंजिनियरची, कॉन्ट्रॅक्टरची आणि ग्रामसेवकाची सही घेणे, मग बांधकाम कामगार म्हणून तो ओळखला जातो। पण आजची परिस्थिती अशी झालेली आहे की महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धत चालू केल्यामुळे की ऑनलाईन पद्धतीमुळे अधिकारी देखील दबावाखाली आहेत। याचे मूळ कारण की ऑनलाईन पद्धत झालेली आहे। आता आम्ही काय करणार, मग बांधकाम कामगार नसताना देखील बांधकाम कामगार नोंदणी करून शासनाकडून साहित्य पेटी आणि भांडी संच घेतली जाते, पण जो खरा कामगार आहे त्याला या योजनेपासून वंचित ठेवलं जातं। मग ही बांधकाम कामगार योजना नक्की कोणासाठी आहे ही पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं। जर ही योजना जर बांधकाम कामगारासाठी असेल तर तो बांधकाम कामगार पूर्णपणे वंचित आहे आणि त्याला कोणताही लाभ भेटत नाही। ह्यात दुसरेच लाभ घेतात आणि ह्यामध्ये कोण कोण सामील आहेत, कोण भांडी वाटतं, काय कोण साहित्य पेट्या वाटतं, की एजंट, दलाल, कोणतीही व्यक्ती असो त्या व्यक्तीची ग्रामसेवक, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर यांची माननीय सहाय्यक कामगार आयुक्त सातारा यांनी, सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी, माननीय मुख्यमंत्री सो महाराष्ट्र राज्य, माननीय कामगार मंत्री सो महाराष्ट्र राज्य यांनी याचे पाणीमुळे काढून ह्या कामगाराची त्यांच्या घरोघरी जाऊन किंवा त्यांच्या ज्या ठिकाणी काम केलंय ज्या साईटवर जाऊन त्या मालकाची की बाबा हो माझ्या ठिकाणी काम केलेलं आहे असे चौकशी करावी आणि ज्या इंजिनियरनं, ग्रामसेवकाने, कॉन्ट्रॅक्टरनं न बघता सही दिल्या किंवा माहिती असून देखील तू कामगार फॉर्म भर रे मी सही देतो म्हणून अशी जी दोषी आहेत, जी कामगार नसताना सही देणारे यांच्यावर शासनाची फसवणूक केली, शासनाचा पैसा वाया घालवलाय, शासनाचे साहित्य पेटी, शासनाचे भांडी संच घेतलेले आहेत, अशा सर्वांवर शासनाची फसवणूक केली म्हणून यांची चौकशी करून यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे ही आमची मागणी आहे। जर 1 महिन्यात ही जर कारवाई पूर्ण नाही केली तर दिनांक 17/2/2025 रोजीपासून मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय कराड यासमोर कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन चालू करणार आहे। याची सर्व अधिकाऱ्यांनी आणि सर्व महाराष्ट्र शासनातील मंत्रीगण यांनी याची नोंद घ्यावी।